निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवार पदावर नकोत, अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अंजली दमानी यांची मागणी। अजित पवार यांनी रुपाली ठोंबरे पाटील यांना टाळलं, अजित पवारांना भेटण्याचा ठोंबरेंचा प्रयत्न। पुणे महार वतन कथित जमीन घोटाळा प्रकरण, अटकपूर्व जामिनासाठी शीतल तेजवानीची हायकोर्टात धाव, 2 आठवड्यानं हायकोर्टात सुनावणी होणार। डॉक्टर शाहींचं महाराष्ट्र कनेक्शन, महाराष्ट्रातील व्यक्तीसोबत डॉक्टर शाहींनं केला होता विवाह, 2015 मध्ये डॉक्टर शाहींचा झाला होता घटस्फोट। चिन्ह आणि पक्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित, सर्वोच्च न्यायालयात सकाळच्या सत्रात सुनावणी अपेक्षित, ठाकरे आणि पवारांचे प्रतिनिधी न्यायालयात हजर राहणार। भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढणार, राज ठाकरेंच्या विरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता। दिल्ली स्फोटासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर, देशातील प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा होता कट। पंतप्रधानांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, दिल्ली बॉम्बस्फोटाच्या सखोल चौकशीसाठी दिल्लीत बैठक। अभिनेता धर्मेंद्र यांची रुग्णालयातून घरी पाठवणी, पुढील उपचारासाठी अभिनेता धर्मेंद्र घरीच असणार। अभिनेता गोविंदा रुग्णालयात दाखल, बेशुद्ध झाल्यानं रुग्णालयात भरती, जुहूच्या क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूतान दौऱ्याचा दुसरा दिवस, भूतानच्या राजाशी पंतप्रधान मोदी यांची दीर्घकाळ चर्चा, चीनी आक्रमण रोखण्यासाठी भारत भूतान संबंध महत्त्वाचे। शिक्षकाकडून गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा, अकोल्यात अल्पवयीन मुलीवर शिक्षकाचा अत्याचार, शिक्षकाला ग्रामस्थांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल। शरद पवार आणि आशिष शेलार एक साथ, जितेंद्र आव्हाडांना विजयी करा, आशिष शेलारांचं मतदारांना आवाहन। मुंबई क्रिकेट असोसिएशनची आज निवडणूक, कार्यकारी समितीमधील विविध पदांसाठी मतदान, निवडणुकीत शरद पवार आणि आशिष शेलार एकत्र। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आज सुनावणी, आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी। मुंब्र्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी, 2 जणांची कसून चौकशी, इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त। मुंबई महानगरपालिकेचं वॉर्ड निहाय आरक्षण जाहीर, तब्बल 114 वॉर्ड फक्त महिलांसाठी राखीव, दिग्गज नगरसेवकांना बसला धक्का। मुंबई महानगरपालिकेचं वॉर्ड निहाय आरक्षण जाहीर, दिग्गज नगरसेवकांना बसला धक्का, रविराजा, माजी महापौर स्नेहल आंबेकरांचे प्रभाग झाले आरक्षित। अयोध्येला जाणारे प्रवासी तब्बल 6 तास लटकले, स्पाइसजेटच्या मुंबईहून अयोध्येला जाणाऱ्या विमानात बिघाड, विमान 6 तास लटकल्याचा प्रवाशांना फटका। बिहारमध्ये एनडीए सुसाट, महागठबंधनची पिछेहाट, पोल ऑफ पोलचा अंदाज, विरोधकांना जबरा ते धक्का।